धुले महानगर पालिका चुनाव से पहले महायुति के भीतर ही तनाव खुलकर सामने आ गया है। वार्ड नंबर 16 में बीजेपी पर सरकारी कर्मचारियों के जरिए मतदाता सर्वे कराने का आरोप शिंदे सेना ने लगाया है। शिंदे सेना उम्मीदवार पार्वती जोगी ने कार्यकर्ताओं के साथ मौके पर पहुंचकर कर्मचारियों से पूछताछ की। जवाब टालने का आरोप लगाते हुए उन्होंने तुरंत पुलिस को सूचना दी, जिसके बाद कर्मचारियों को पुलिस के हवाले किया गया। शिंदे सेना का आरोप है कि बीजेपी सरकारी तंत्र का दुरुपयोग कर दबाव की राजनीति कर रही है। विवाद बढ़ने पर मौके पर बीजेपी जिलाध्यक्ष गजेंद्र अंपलकर और अन्य उम्मीदवार भी पहुंचे। इसके बाद शिंदे सेना ने बीजेपी पर पूरी सरकारी व्यवस्था को अपने पक्ष में इस्तेमाल करने का गंभीर आरोप लगाया। नमस्कार, जय श्री महाकाल। मी नीलू पार्वती जोगी। आज आम्ही दुपारी आमच्या घरी असताना प्रभाग क्रमांक 16 मधल्या नागरिकांचा आम्हाला फोन आला। आम्ही त्या घटनास्थळी पोहोचलो आणि तेथे आम्हाला माहीत पडले की बीजेपीचे जे सत्ताधारी दडपशाही करणारे, हुकुमशाही चालवणारे सरकार यांनी सरकारी कर्मचारी यांना लोकांच्या घरोघर जाऊन सर्वे करण्यास सांगितला। त्यांचे नाव नंबर घेऊन किती मतदान आहे, काय आहे हे सगळं चेक करण्यास सांगितलं। आम्ही तेथे पोहोचलो। तेथे लगेच घटनास्थळी पोलीससुद्धा पोहोचले आणि आम्ही त्या लोकांना त्यांचे स्वाधीन केले। माझी ही जनतेला विनंती आहे की हा जो बीजेपी पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणला जातो, हिंदुत्वाचा पक्ष म्हणला जातो, त्याची आज फक्त हुकुमशाही चालली आहे, दडपशाही चालली आहे। आणि जिथे आम्ही पोहोचलो, जिथे जे कर्मचारी आम्ही तिथे त्याला पकडलं, त्या ठिकाणी बीजेपीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आणि कल्याणी अंपळकर यांचे सुपुत्र सुहास अंपळकर आणि 16 नंबर प्रभागातील 4 उमेदवार त्या ठिकाणी आले होते आणि हेच त्याच्यावर सिद्ध होते की ते त्यांना पाठीशी घालण्यासाठी आले होते। आणि हे सांगून मी जनतेला एकच सांगते की आमच्या पुन्हा जो हा माझा व्हिडिओ होता तिथे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे, पुन्हा वेगळ्या अर्थाने की अशा लोकांना मत देसान तुम्ही तर पुन्हा काय होणार आहे, मतदान झाल्यानंतर हे काय नाही करतील, असा जो आम्ही ज्याच्याबद्दल आम्ही आज वाचा फोडली, ज्यांचं जे राजकारण हाणून पाडण्याचा प्रयत्न केला त्याच्याविरुद्ध त्या लोकांनी आमचा त्या व्हिडिओचा उलट सुद्धा करून टाकलाय त्या लोकांनी। तर जनतेला आमची नम्र विनंती आहे, चांगलं आणि वाईट याची ओळख घ्या आणि तुम्हाला जो सुनिश्चित वाटेल, आम्ही असं म्हणतो की आम्हालाच मतदान करा, तुम्हाला योग्य वाटेल, तुमचा ज्या मार्गाने विकास होईल त्यालाच तुम्ही योग्य वोट द्या। आणि आपले जो दिशाभूल करणारे व्हिडिओ टाकताय आमच्यावाले त्यांनाही तुम्ही दाद देऊ नका। खरं खोटं तुमच्या समोर आहे, तुम्ही जनता आहे, मायबाप आहे, जनता जनार्दन आहे, तुम्हाला चांगल्या आणि वाईटाची चांगलीच जाण आहे, एवढंच सांगते। जय श्री महाकाल।